नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. दरवर्षी ह्या दिवसात पंढरीच्या दिशेने अथांग जनसागर चालत असतो. एकात्मतेचं, समरसतेचं दर्शन घडवणारी वारी हा महाराष्ट्राचा जणू गाभाच आहे. व्रतस्थतेने, उत्कट भक्तिभावाने केली जाणारी पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. अगदी थोड्या लोकांना पंढरपुरात आत जाता येतं. वारीला गेलेले बाकीचे सगळे वेशी बाहेरच थांबलेले असतात. आत गेलेल्यांपैकीही बऱ्याच जणांना कळसाचं दर्शन तेवढं घेता येतं. ज्यांना मंदिरात जाता येतं असे मोजकेच. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, नुसतं दैवत नव्हे तर लोकदैवत, आराध्य दैवत असणारा हा पांडुरंग, विठ्ठलाची मूर्ती ज्याच्या मनात वसलेली नाही असा एकही मराठी माणूस शोधूनही सापडायचा नाही. विठोबा माऊली असा घोष प्रत्येक मराठी श्वासाबरोबर उमटत राहतो. सर्वांनाच या दिवसात ओढ लागलेली असते ती पंढरीची. असं ओढ लागलेलं मन मग कल्पना करत राहतं, आत्ता आपण पंढरीत असतो तर. अशीच कल्पना मीही करते आहे आणि मार्ग दाखवायला आहेत तुकोबारायांचे आणि नामदेवांचा अभंग. चंद्रभागेचं उबदार पाणी शरीरावरनं ओघळत होतं. नदीपात्रात अलोट गर्दी. पाण्यात जेमतेम अंग बुचकळायचं आणि बाहेर यायचं. निवांत स्नान करायला वेळ आणि जागा कुठली मिळायला. पण त्यातच तर वारीची गंमत आहे ते सर्वांच्या सोबत वाटून घ्यायचं. घासातला घास द्यायचा, हेच तर वारकऱ्याचं लक्षण. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. स्नान करताना मनाला लागणारे दर्शनाचे वेध मात्र दरवेळेचेच. त्याच्या, माझ्या विठोबा माऊलीच्या इतक्या जवळ मी आहे. वर्षभर जो पंढरपुरीचा ध्यास मनाला असतो, त्या पंढरपुरात मी आहे हे सतत जाणवणं, ते पण दरवर्षीच. चंद्रभागेच्या पाण्याने सारे व्याप ताप निवले. आई चंद्रभागे, जरी वर्षातून एकदाच इथे येण्याची संधी मिळत असली तरी तुझ्या पाण्याचा सुखद स्पर्श मला वर्षभर जाणवत राहतो ग. तू असतेस सतत माझ्या मनात. पांडुरंग पांडुरंग. पायाला चिकटलेले वाळूचे थोडेसे कण घाटाच्या पायऱ्या चढताना आपोआपच निघून गेले. कर्माची पावलं उमटत नाहीत ते वाळवंट, आणि जे पायाला चिकटून आपल्या सोबतच येतं ते कर्म. पायाची वाळू पायरीवर पाय आपटून काढताना मनात येऊन गेलं. चंद्रभागेच्या पाण्याने व्याप ताप निवले होतेच, आता मन अधिकच निर्लेप झालं. भक्त पुंडलिकाच्या मंदिरात पुंडलिकाचं दर्शन झालं. कलियुगा माझी अपरूप झाले, भक्ताच्या दर्शना भगवंत आले. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. असा तुझा महिमा पुंडलिका. विठुरायाच्या आधी तुझं दर्शन झालं पाहिजे. पांडुरंग हरी. आता महाद्वाराकडे पाय वळले. दरवर्षीच इथे इतकी गर्दी होते की रस्ता अगदी अरुंद वाटतो. खरं तर ना, रस्ता कसा आणि केवढा आहे तेच कळत नाही. अफाट जनसमुदाय या रस्त्यावर उभा आहे. दिवसेंदिवस तिष्ठत रांगेत उभा आहे. सगळ्यांना विठोबाचं दर्शन तर होऊ शकणार नाही, अशक्यच आहे ते. मग ते वारकरी कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानतात. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ या नाश अहंकाराचा. पांडुरंग पांडुरंग. दोन्ही बाजूची अबीर, गुलाल, साखर फुटाणे, कुरमुरे विकणारी दुकानं ओसंडून वाहत आहेत. अबीर गुलालाचा दरवळ वातावरणात भरून राहिलाय. नामघोष देखील चालूच आहे. तुकोबाराय म्हणाले ना, ऐसा नामघोष सांगा कोठे. अगदी तीच अनुभूती. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे.
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. पांडुरंग पांडुरंग. आता मी नामदेव पायरीजवळ आहे. नामदेवा, किती रे तुझी विठुरायावर प्रीती. त्याच्या भक्तांची पायधूळ मस्तकी लागावी म्हणून इथे मंदिराच्या पायरीवर समाधी घेतलीस. नामदेवा, तुझ्या इतका भक्तिभाव माझ्या अंगात कधी येईल. पायरीवर पाय ठेवायच्या आधी तुझ्या पायरीची धूळ मस्तकी लावून घेते. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. अशी माझी अवस्था कधी रे होईल. नामदेवा, तुझ्या पायरीच्या दर्शनाने मी पावन झालीये, विठुरायाच्या समीप आले आहे. आता शरीर मन सगळंच झेपावतंय विठुरायाकडे. पायरीपासूनचं हे अंतर खरं तर काही मिनिटांचं, तरी गर्दीच एवढी की पार करायला वेळ लागतोय. इतकी वर्ष दरवर्षी येत असूनही, सारं ओळखीचं असूनही दरवेळी वेगळं कसं वाटतं. तुझीच जादू आहे रे ही. माझा विठोबा माणसात रमणारा देव. त्याला लाखो भक्तांच्या सहवासाची सवय. इथे असलेल्यांच्या खेरीज आणखी लाखो माणसं इथं दिसली नाहीत तरी सगळ्यांचं चित्त त्याच्या ठाई लागलेलं आहे हे त्यालाही ठाऊक, वारकऱ्यांनाही ठाऊक आणि आपापल्या घरी असलेल्या सगळ्या भक्तांनाही ठाऊक. दर्शनाच्या रांगेत उभं राहून आता अनेक तास उलटून गेलेत. नामाच्या गजरात ना शारीरिक क्लेश जाणवतायत, ना मन अस्वस्थ झालंय. श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद निवारोनी. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. श्वासासोबतच आता नाम संकीर्तन आपोआप होतंय. भक्तांच्या मांदियाळीत जीव सुखावतोय. आता आम्ही पोचतोच आहोत विठोबाच्या पायाशी. भावना उचंबळून आल्यात. रोम रोम पुलकित झालाय. आजूबाजूच्या जगाचा विसर पडलाय. जणू असंख्य वारकरी माझ्या डोळ्यांनी तुझं दर्शन घेत आहेत असा भास होतोय मला. मनात कायम वास करून असलेलं हे साजीर रूप प्रत्यक्ष पाहता येण्याचं पुण्य लाभताच दरवर्षीप्रमाणेच उन्मनी अवस्था झालीय. तुझ्या रूपाचं वर्णन करण्यासाठी देखील शब्दांचे तरंग मनात उमटत नाहीयेत. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. अपार शांती, समाधान. आता ह्या आयुष्यात मिळायचं बाकी आहे असं काहीही उरलं नाही. पाहता श्रीमुख, सुखावले हे सुख. डोळी यांची भूक न जाई माझ्या. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आवड हे रूप, गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. पांडुरंग 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 पांडुरंग.